नाही. नाही करणार? नाही. रोहन सोड. नवरा बायकोंच्या मध्ये पडण्याची गरज नाही आहे. गरज आहे. तू जर का वहिनीवर हात उचलला ना तर काय? तर माझाही हात उठेल. तू उगाच फंदात पडू नका. चाल तुझी कामं का. चाल. मी माझंच काम करतोय. कळलं ना? मला जे हवं तेच मी करणार. चले. दादा दादा ऐक. रोहन. दादा दादा ऐक. दादा दादा वहिनीला सोड. दादा अरे काय करतोयस? हे काय होतंय बाप्पा? मला अस्वस्थ वाटतंय. काहीतरी विपरीत घडणारे असं वाटतंय आता. देवा माझ्या अर्जुनचं रक्षण कर. माझ्या दादाला, माझ्या बहिणीला, सगळ्यांनाच दुःखापासून दूर ठेव. मी गप्प बसणार नाही. याचे परिणाम या सगळ्यांनाच भोगावे लागतात. तुझ्या बहिणीचे माझ्या घरी छळ होत आहेत. तिचे हाल होत आहेत. आणि तिचा छळ करणारे दुसरे तिसरे कोणी नसून माझा भाऊ आणि माझी आई हेच आहेत. तो जरी माझा दादा, माझी आई असली तरी मी त्यांच्या विरोधात आहे. कारण ते जे काही करतायत ना तो सगळा अन्याय आहे. आणि माझ्याच घरात माझ्या वहिनीवर जर अन्याय होत असेल तर मी गप्प बसणार नाही. प्लीज प्लीज चल. रोहन. अरे रोहन. हा तर तोच आहे ना ज्याच्याशी आर्याचा साखरपुडा होणार होता. त्याच्याबरोबर ही कुठे चालली आता? श्री विक्रम देसाई. हो, मीच विक्रांत देसाई. आमच्याकडे तुमच्या विरुद्ध तक्रार आली आहे. तुम्ही तुमच्या बायकोचा म्हणजे मैथिली देसाईचा शारीरिक आणि मानसिक छळ करता. कोणी केली तक्रार? रोहन तू केलीस तक्रार? नाही, तक्रार मी केली. आणि ह्यात मी आर्याला साथ देणार आहे. रोहन अरे काय करतोयस तू हे? अरे तुझ्या भावाच्या विरोधात ज्या मुलीने तक्रार दिली तिच्याच पाठीशी तू उभा राहतोयस. माझ्या बहिणीने तुमची इतकी सेवा केली. नको नको ते सगळं केलं आणि तुम्ही तिच्याशी असं वागलात. अरे हो साहेब, माझ्या अंगाला हात लावायचा नाही आधीच सांगून ठेवतो. हो सोडा ना त्याला. तुम्हाला कळत साहेब, तुम्हाला आता सांगता तुम्ही काही एक केलेलं नाहीये. तुम्हाला सांगते माझे मिस्टर आणि माझ्या सासूबाई दोघंही माझ्याशी फार प्रेमाने वागतात. त्यांनी मला आजवर कधीच त्रास दिलेला नाहीये आणि माझी त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारची तक्रार नाहीये. ताई, जर तुला या घरात त्रास होत असेल तर तो सहन करायची काही गरज नाहीये. मला किती त्रास होतो याची पर्वा करायची गरज तुला नाही आर्या. इतकीच जर माझी काळजी होती तर साखरपुड्याच्या दिवशी रोहनला सोडून त्या गुंडाबरोबर का पळून गेलीस तू? ताई, अजय बोलतोय. हा बोल अजय. काय रे? ताई अगं ती आर्या. आर्या? काय झालं आर्याला? तिच्याकडे तो आपला तो हा आला होता ग, ज्याच्या बरोबर तिचा साखरपुडा ठरला होता ना तो. कोण? रोहन? हा तो रोहन आलेला. ते दोघ जण बराच वेळ रूम मध्ये बसले होते, गप्पा मारत होते. रोहन आत्ताच गेला आणि आर्याला बरोबर घेऊन गेलाय. पण कुठे गेली? कुठे ती? काय माहिती नाही, सांगून नाही गेली. बरं ठीक आहे, तू तुझं काम चालू ठेव. ती येईलच थोड्या वेळात. काय? आणि हो, निशिकांतकडे नीट लक्ष ठेव. हा हो. आर्या आणि रोहन कुठेतरी बाहेर फिरायला गेलेत ना, त्याबद्दल सांगत होता तू. काही नाही, येतील रे लवकरच घरी परत. चल चल बाबा, आपण निघूया, आपल्याला उशीर होईल नाही तर. चल रे, झालंय का तुझं काम? आता काय टायर पण पंक्चर झाला? मग